माझ्याकडून व माझ्या शाळेकडून खूप खूप धन्यवाद. प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण आपल्या वेळेतील वेळ काढून इथे आमच्या मानाला राखून इथे सर्वजण आलात याबद्दल माझ्याकडून व माझ्या शाळेकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यावर आमच्या काही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भाषण सादर करणार आहेत तुमच्यासमोर. तुमच्यासमोर काही भाषण सादर करणार आहेत आमचे विद्यार्थी. त्यापैकी पहिला विश्वजित शंकर राठोड. उच्च तीन रंगाचा आभाळ याच सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना नमस्कार. माझे नाव विश्वजित शंकर राठोड आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारत हा विविधतेत एकता असलेला आगळा वेगळा देश आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत. भाषण केले आहे यांच्यासाठी टाळ्या वाजवून स्वागत करावे. श्रुती अमोल मुंडे आहे आणि मी तुमच्या समोर एक छोटीशी गीत सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. तिरंगा डोलतोया झेंडा तिरंगा डोलतोया, गुण केशरी रंगाचा बलिदानाचा त्यागाचा, रंग पांढरा शांतीचा, रंग हिरवा समृद्धीचा, मधी चक्र फिरतोया अशोक चक्र फिरतोया, तिरंगा डोलतोया झेंडा तिरंगा डोलतोया. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या वाणी मरू किंवा हाती क्रांती मशाल धरू, वैराला आग लावतोया तिरंगा डोलतोया झेंडा तिरंगा डोलतोया. एवढं बोलून मी माझी अतिशय सुंदर गीत गायले आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजवून स्वागत करावे. समर्थ आकाश केंद्रे वर्ग 6. नमस्कार. माझे नाव समर्थ आहे. आज 26 जानेवारी आहे. हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 ला देशात संविधान लागू झाले. संविधानामुळे आपल्याला हक्क व अधिकार मिळाले. हा दिवस आपल्याला देशभक्तीचा संदेश देतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. या हिंदुस्थान एवढं बोलून मी माझे आकाश केंद्रे यांनी खूप छान अतिशय भाषण म्हणलेले यांच्यासाठी टाळ्या. यानंतर विद्यार्थ्यांनी रागिनी राठोडी म्हणून भाषण केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक साहेब सदस्य अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक गावकरी मंडळ गुरुजन वर्ग व माझे बालमित्रांनो, आपल्या सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव रागिनी शंकर राठोड. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक निमित्त खूप खूप शुभेच्छा. जसं की मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आज 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो तुमच्या मनामध्ये हा प्रश्न अगदीच आला असेल की आपला भारत देश तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला आहे आणि आपण 26 जानेवारी का साजरी करतो. तर आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत देश चालवण्यासाठी कोणतेच कायदे नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला एक मजबूत संविधान दिले. किती वर्ष किती दिवस आणि किती महिने म्हटलं मी? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काय केलं? अथक परिश्रम केलं आणि काय मिळवून दिलं? संविधान मिळवून दिलं. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला संविधान लागू करण्यात आले. तेव्हापासून आपण रोज संविधान म्हणतो. स्वातंत्र्यासाठी आणि प्रजासत्ताक दिनासाठी खूप महान वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर आपले घर स्वच्छ ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे,
विघातक व्यक्ती तरुणालाही हातांशी धरून त्यांना वेगवेगळे आमिषेश दाखवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत की नाही करत आहेत. आपल्या भारत देशाचा भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्याला सोचून समजून राहिलं पाहिजे. लोक तुम्हाला दूर करण्याची कोशिश करत आहेत. तुम्ही जर असं जवळ राहिलं, लोकांची गोष्ट ऐकलीच नाही तर ते लोक तुम्हाला कसे दूर करतात? हे म्हणजे तुमच्या वागण्यावर आहे. माणूस कितीही जर मोठा झाला तर वागणं सोडू नये. जरी तुम्ही मोठमोठे अधिकारी आहात, मोठमोठ्या लोकांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे, तरी तुमचं वागणं चांगलं नसेल तर तुमच्या नोकरीला काय अर्थ आहे? तुमचं वागणं कधी सोडू नका. उंच आकाशी घे तू अशी भरारी, उंच आकाशी घे तू अशी भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. म्हणजे यामध्ये असं सांगितलं आहे की या दुनियातून जाताना असं काहीतरी करा की तुम्हाला मागचे लोक आठवण केली पाहिजे. चांगलं होतं माणूस, कोण सगळं कसं वाईट नाही राहायचं, सगळं चांगलं होतं असं तुमच्या गोष्टी केल्या पाहिजेत मागच्या लोकांनी. असं काम करून जा तुम्ही. शेवटी या प्रजासत्ताक दिनी शेवटी एकच सांगते, शान आहे तिरंगा आपली मान आहे, शान आहे तिरंगा आपली मान आहे. जगात सर्वात सुंदर प्राणप्रिय मला माझा हिंदुस्थान आहे, जगात सर्वात सुंदर प्राणप्रिय मला माझा हिंदुस्थान आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर उभा राहिला. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. हा सण आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने देशभर साजरा करतो. मित्रांनो, संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समान आणि बंधुता या 4 तत्वाचे वरदान दिले आहे. संविधानामुळे आज प्रत्येक भारतीयाला मतदानाचा, शिक्षणाचा व सन्मानाने जगण्याचा हक मिळाला आहे. आपला भारत देश शूरांचा देश आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि महान व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक मिळवून दिले आहे. आपण त्यांचा नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे. आपण त्याचे बलिदान वाया जाऊ नये, देशासाठी सेवा करायला हवी. आजही या महान भारत देशात काही समस्या आहेत, वासून आहेत. असे बेरोजगारी, गरीब, प्रदूषण, असमानता ही. पण आपण जर वेळी जागले झाले तर नक्कीच या समस्या दूर होतील आणि भारत एक विकसित आणि सामर्थ्यवान देश बनेल. शेवटी मी एवढेच म्हणेल की या भारतात बंधुभाव नित्य असू दे, देवाची आसा दे, हे सर्व पंथ संपदा एक दिसू दे, देवाची आसा दे. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपविते. अतिशय सुंदर असे भाषण गायले आहे. यानंतर स्नेहा तेजस मुंडे, वर्ग 8 हे आपल्यासमोर. देश बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हाला 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला. या दिवशी आपण आपल्या देशासाठी आपले संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आपले संविधान आपल्या स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा पाया देत आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व नागरिकांनी आपल्या हक्काचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. हा दिवस आपल्याला हे देखील शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आपला समृद्ध, सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी योगदान दिले आहे. शेवटी मला एवढेच बोलायचे आहे की देशभक्ती म्हणजेच फक्त उत्सव साजरा करणे नाही तर देशासाठी लढणे होय. भाषण केले आहे. यानंतर लावण्य महेंद्र नागरगोजे, वर्ग 8. Respected principal teacher and my dear friends, my name is Lavanya Mahendra Nagagoje. I am studying in class 8. Today is 26 January. On 26 January 1953, our constitution come into force. Dr. Babasaheb Ambedkar. Good morning everyone. My name is तीन रंगांचा अभयास नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांनी व्यासपीठावर लंडनचे गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीरांना, महापुरुषांना
वंदन करते. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. या मंगलात दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण स्वातंत्र्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. देशात सर्वात शांततेकडे व समाधानाने जगता यावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीकडे संविधान तयार केले. आज 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले. सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिक्षणाची सुरुवात केली असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जे आरक्षण मिळवून दिलं, जे आरक्षणाची सुरुवात केलेली आहे असे छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी या संबंध देशाला नीती नियमन कायदा कानून आणि आपले जीवन स्वाभिमानाने कसे जगता येईल अशी या देशाची सुंदर अशी आणि लौकिक देखील भारतीय संविधान मिळवून दिले असे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आता या ठिकाणी बऱ्याच मुलींनी सुंदर असे आपल्या बुद्धिप्रज्ञाने थोड्या वेळाचं का होईना सुंदर असं भाषण केलं आणि त्या भाषणासाठी त्या झुकून घडल्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाई या सर्वांना आणि तमाम अशा या भारत देशाचा प्रगतीसाठी काम करणाऱ्यांना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. आदरणीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग, या ठिकाणी गावचे सरपंच कोमल तिळेवार, आपल्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणरावजी गुट्टे यांना, आमचे दादा दामोदरजी गुट्टे या गावचे माजी सरपंच बिकुलजी राठोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन केंद्रे, गावचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि देश बांधवांनो, आज आपला भारत देशामध्ये छोट्या मोठ्या का संस्था असेना, या प्रत्येक संस्थेमध्ये, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये आणि इव्हन या तिरंग्या झेंड्याला सलाम करण्यासाठी मोठ्या उत्साहानं या देशामध्ये आज कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हा प्रजासत्ताक दिन हा नेमका साजरा का केला जातो, या प्रजासत्ताक दिनाचे विशेष असं महत्व काय आहे,
15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपला देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांच्या गुलामीत होतो आपण, इंग्रजांची या ठिकाणी सत्ता होती. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्याही देशाला, कोणत्याही राजाला आणि कोणत्याही क्षेत्राला तेथील कारभार चालवण्यासाठी एका कायदा कानूनची, एका संविधानाची गरज असते. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक घटना समितीची निर्मिती करण्यात आली होती. 2 वर्ष 11 महिने 11 दिवस या घटना मसुदा समितीच्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून लोकांसाठी, लोकांकडून जी बनवलेली लोकशाही आहे या देशामध्ये निर्माण केली. संविधानाच्या माध्यमातून या लोकशाहीला मजबूत बनवण्याचं काम केलं. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाचं संविधान अंमलात आलं. तेव्हापासून आपण या देशामध्ये, या भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा केला जातो. प्रजासत्ताक मध्ये आपण स्वतंत्र झालो, गोष्ट खरी आहे, परंतु आपल्याला दररोजच्या नीतिनियमांचं पालन करण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आपले हक्क काय, मूलभूत अधिकार काय, याच्या माध्यमातून संविधानानं आपल्याला एक फार मोठी ताकद दिलेली आहे. आज मी या ठिकाणी जे काय बोलतो आहे, आपण या ठिकाणी जे काय बोललेले आहेत, 2-2 शब्द असे ना, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2-2 शब्द सांगितलेले आहे. ही संविधानाची ताकद आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तर 5 महिन्यामध्ये लिहून कंप्लीट केलं होतं. अवघ्या 5 महिन्यामध्ये संविधान लिहून तयार झालं होतं, परंतु त्याला 2 वर्षे 11 महिने 11 दिवस यासाठी लागले की त्या संविधानावर, त्या लिहिलेल्या कायद्यावर, लिहिलेल्या कलमावर संसदेमध्ये चर्चा करण्यात आली. आणि सगळी चर्चा करून चर्चा आणखी तापून सणकून जे म्हणतात ना, ज्या पद्धतीने या संविधानाची निर्मिती झालेली आहे, हा संविधान मान्य केलेला आहे. आणि मान्य केल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालेले आहे. या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, चालण्याचा अधिकार, आपले जीवन कसे जगावे याचा सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला आहे. या देशामध्ये कुठलंही सरकार आपल्याला कुठल्याही आपल्या मौलिक अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. हे संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला, आम्हाला दिलेलं आहे. म्हणून या संविधानाची मूळ चौकट अशी आहे, हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य देतं, हे संविधान आपल्याला समानता देतं, हे संविधान आपल्याला न्याय देतं, हे संविधान आपल्याला बंधुभाव शिकवतं, हे संविधान आपल्याला समानतेचा दर्जा देतं. एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही, एक माणूस दुसऱ्या माणसाचा भेदभाव करू शकत नाही, एक माणूस दुसऱ्या माणसाचा तिरस्कार करू शकत नाही, हे आपल्याला संविधान सांगतं. म्हणून आपल्या विविधतेने नटलेल्या या भारत देशामध्ये, अनेक जाती धर्मामध्ये, विविध पंथ, विविध बोली भाषा असलेल्या या देशामध्ये इथली नटलेली विविधता, इथली नटलेली परंपरा, या सगळ्या देशामध्ये या इथल्या 146 कोटी लोकांना एका भारतीय संविधानाने एका चौकटीत आणून बसवलेलं आहे.
हे एवढं मोठं संविधान आपल्यासाठी एक मोठा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथा एवढा या जगामध्ये या देशामध्ये कुठलाही पवित्र ग्रंथ नाही, असं हे संविधान आहे. पूर्वी या देशामध्ये संविधान 1950 ला जरी लागू झालं असेल, परंतु इतक्या राजकीय नेत्यांनी द्वेष भावनेने का असेना या देशातल्या लोकांना हे भारतीय संविधान, भारतीय हक्क अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे मिळालेले आहे हे कळून दिलेले नाही. संविधान कर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, मी मोठ्या परिश्रमानं, मी मोठ्या अथक परिश्रमानं हे संविधान बनवलेलं आहे. तुमच्या आमच्या उद्धारासाठी आता चांगला वापर करा. संविधान कितीही चांगले असेल आणि संविधान राबवणारे व्यक्ती जर नालायक असतील तर त्या संविधानाला अर्थ होणार नाही. संविधान कितीही वाईट असो पण त्याला चालवणारा व्यक्ती हा चांगला असेल तर तो संविधान चांगला असल्याशिवाय होणार नाही. मधल्या 50 वर्षाच्या काळामध्ये या भारत देशामधल्या तमाम नागरिकांना संविधानाने जे अधिकार दिलेले आहे ते या राजकीय नेत्यांनी, या इथल्या पुढाऱ्यांनी आपल्याला करून दिले नव्हते. कारण त्याचं कारण असं आहे की आपल्याला आपल्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता. शिक्षणाचा आपण तेवढ्या संविधानापर्यंत आपण पोहोचलो नव्हतो. पण परिस्थिती आज तशी राहिलेली नाही. आज परिस्थिती अशी झालेली आहे की आजच्या 5वी 6वी 7वीच्या 4थी 5वीच्या मुलांना देखील भारतीय संविधान कळत आहे. त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क हे आपल्याला कळत आहे. काल परवा तुम्ही बातमी ऐकली असेल, हिंगोलीची वसमत तालुक्यातली एका शाळकरी मुलीने मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलं. त्या मुलीची शिकण्याची इच्छा होती, परंतु त्या घरचे लोक तिथं लग्न करणार होते. तिची चोरी केली होती. तिची एंगेजमेंट झाली होती. 10वी वर्गात शिकत होती मुलगी दिनापूरच्या शाळेमध्ये. त्या मुलीला शिकायचं होतं. त्या मुलीनं सरळ सरळ एका मुख्याध्यापकाला पत्र लिहिलं आणि पत्र लिहून सांगितलं की मला खूप काही शिकायचं आहे, माझी शिकण्याची इच्छा आहे आणि माझ्या घरच्या लोकांनी, आज माझं वय वर्ष 15 आहे, माझ्या घरच्या लोकांनी, माझ्या आईवडिलांनी, माझ्या नातेवाईकांनी माझ्या एका 35 वर्षाच्या मुलासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी चोरी केलेली आहे आणि हे कसंही करा, हे थांबवा. असं एक पत्र या वसमत तालुक्यामधल्या मुलीने मुख्याध्यापकाला लिहिलं. ते पत्र सोशल मीडियावर, पेपरमध्ये इकडे तिकडे व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापकाने ग्रामसेवकाच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून तो बालविवाह रोखला. आपले अधिकार, आपले हक्क मिळवण्याचा तुम्हाला संविधानाने हक्क दिलेला आहे. जर एखाद्या वेळी आपल्यावर अधिकारावर आपल्या गदा येत असेल, आपल्या हक्कावर गदा येत असेल किंवा कोणी आपल्यावर अन्याय करत असेल किंवा चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर त्यापासून तुम्ही ते आवाज उठवला पाहिजे, ते रोखलं पाहिजे. ही संविधानाची ताकद आहे. म्हणून आज मला या ठिकाणी खूप आनंद झाला. मधल्या काळामध्ये, मागच्या 4-5 वर्षामध्ये एक खेदाची बाब म्हणून या ठिकाणी बोलून सांगतो की आपल्या शाळेमध्ये राजकारण घुसलं होतं. आज महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने जिल्हा परिषदच्या अनेक शाळा बंद करत आहे. का बंद करत आहे त्याचं कारण असं आहे की पटसंख्या अभावी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे. जर जिल्हा परिषदच्या शाळा जर बंद झाल्या तर या तमाम या गावातल्या गोरगरीब लोकांचे, शेतकरी, कष्टकरी, मजुरदार लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? त्याकरिता प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक गावकऱ्याचं कर्तव्य आहे, प्रत्येक तरुणाचं कर्तव्य आहे की या जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या पाहिजे. मधल्या काळामध्ये आपल्या शाळेमध्ये राजकारण घुसलं होतं. पण कृपा करून शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण करायला तुम्हाला गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, महाराष्ट्र आहे, भारत देश आहे, त्या ठिकाणी राजकारण करा. कृपा करून या शाळेमध्ये राजकारण करू नका. कारण हे शिक्षणाचा मंदिर आहे. या शिक्षणाच्या मंदिरामध्ये या कवळ्या मुलांच्या मनावर आपण जे बिंबवलं, जे ठसवलं ते आत्मसात करतात. कारण यांची बुद्धी जी आहे
चंचल होत आहे, परिपक्व झालेली नाही, परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून कृपा करून या कुण्याही नागरिकाने, कुण्याही तरुणाने माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं तर भलाई वाटू द्या, परंतु शाळेमध्ये राजकारण करू नका. शिक्षक लोकांना, गुरुजन वर्गाला प्रोत्साहित करा, चांगलं शिक्षण घ्या, आपला स्वार्थ पूर्ण करून घ्या, आपल्या पाल्यांना शिकवा, मोठं करा. कारण या शाळेमधून आम्ही शिकलेले आहे, तर सध्याने सगळे शिकलेले आहे. या आमच्या जिल्हा परिषद निपूरच्या शाळेनं 1953 साली या शाळेची स्थापना झालेली आहे. या जिल्हा परिषद शाळेनं आमच्या गावाला इंजिनियर दिले, वकील दिले, डॉक्टर दिले, शिक्षक दिले. प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या प्रत्येक क्षेत्रातला, प्रत्येक कार्यातला माणूस या ठिकाणी घडून गेलेला आहे. आज या निस्पूर गावामधून आम्ही राजधानीमध्ये गेलेलो आहोत, आम्ही देशाच्या राजधानीमध्ये नोकरीसाठी, कामासाठी गेलेलो आहोत, इथून शिकलेले आहेत. परंतु त्यावेळी शिक्षण आणि शिक्षण फक्त हे क्षेत्र या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि या ठिकाणी कृपा करून राजकारण आणू नका. माझ्या बोलण्याचं वाईट वाटत असेल तर मलाही वाटू द्या. आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्व गावकऱ्यांनी आणि या गावातील सर्व तरुण मंडळींनी विशेष पुढाकार घेऊन आपल्याला या ठिकाणी जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण चांगलं केलं पाहिजे. आपण आपला वेळ देता येईल तेवढा वेळ दिला पाहिजे. आणि सकारात्मक गोष्टी, चांगल्या गोष्टी, एज्युकेशनच्या बाबतीत गोष्टी आपण जे काही सांगायच्या ते सांगितलं पाहिजे. एखाद्या वेळेस शिक्षक समजा वेळेवर शिकवत नसतील, किंवा एखाद्या वेळेस गैरहजर असतील, किंवा वेळेवर येत नसतील, किंवा शिक्षणामध्ये कुठलाहीपणा करत असेल, आपण त्यांना त्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. कारण गुरुजनाचा बी आपण आदर केला पाहिजे, त्यांचा अपमान नाही केला पाहिजे. ज्या ठिकाणी शिक्षकाचा अपमान होतो त्या ठिकाणी शिक्षकांची इच्छा होत नाही मनापासून शिकवण्याची. ते आपले गुरुजी आहेत, आपले गुरुजी आहेत, त्यांच्यापासून आपण शिकलेलं आहे. मला बी कोणातरी मास्तरांनी शिकवलेलं आहे, मला तरी कोणातरी गुरुजीने शिकवलेलं आहे. म्हणून आपल्या समोर मी 2 शब्द बोलतो आहे. जास्त वेळ झालेला आहे, मी आता जास्त काय वेळ घेणार नाही. मला या ठिकाणी मुख्याध्यापकांनी, गुरुजन वर्गाने आणि विद्यार्थी मित्रांनी माझं ऐकून घेतलं, माझं बोलणं ऐकून घेतलं. तेवढं पडलं तेवढं घ्या, चांगलं वाटलं तेवढं घ्या, बाकी तुम्हाला परत द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि लोकशाहीचा खरा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. आणि संविधानाची किंमत काय आहे, संविधानाचं महत्त्व काय आहे, याबद्दलही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांतर्फे मी त्यांचे स्वागत करतो. धन्यवाद दादा. आणि दादांनी आणखी एक वाक्य सांगितलं होतं की शाळेतून खूप सारे अधिकारी बनलेले आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत. दादा, आम्ही पण अशी ग्वाही देतो की याच्यापेक्षा चांगल्या पदावर नेण्याची आम्ही मेहनत करू आणि मुलांना आणखी समोर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. आता समोर लक्ष्मणांना होते आपले माझं 2 शब्द मांडतील आणि आम्हाला काही मार्गदर्शन करतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या सर्व श्रोते मंडळींचा किंवा सर्व गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी आपल्या गावच्या सरपंच, तसेच उपसरपंच बालाजी मुंडे, कोमलताई पिळेवार सरपंच आणि आमचे सहकारी संतामुक्तीचे आमचे सचिव आणि पत्रकार प्रमोदजी हप्ते, आमचे बंधू लांबेबाजी गुट्टे, भिक्खू सरपंच, माजी सरपंच, या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य आणि तरुण मंडळी, तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं म्हणजे संविधानावर प्रमोदजी हप्ते यांनी खूप असं मार्गदर्शन केलं, चांगलं केलं. आणि या संविधानानं आपल्याला काय काय दिलं आता परत मी ते सांगणार नाही, पण या ठिकाणी संविधान एवढा गोरगरिबापासून तर मोठ्या पदावर असलेल्या पंतप्रधानांना सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये जर सापडला तर त्याला कोणीही सोडलेलं नाही. म्हणून या ठिकाणी ज्यांनी हे संविधान असणारं निर्माण केलं त्यांना पुन्हा पुन्हा मी नतमस्तक होतो.
खरोखरच असणारा जर म्हणजे जर हे संविधान हे जर कायदा जर नसता तर आपल्याला काय वेळ आली असती. मोठ्या पैसेवाल्याचं किंवा असताना मला अधिकाऱ्याचा वापर करून गैरवापर करून त्या ठिकाणावर आपल्याला बऱ्याचशा अडचणीला तोंड द्यावं लागलं असतं. म्हणून त्या ठिकाणी असणारं संविधानाबद्दल खूप काही सांगता येईल. तसेच त्या ठिकाणी ज्यांनी असणारं हा असणारा स्त्रियाला अधिकार दिला अशा सावित्रीबाई फुले यांचं हे बघून असणारं खूप आनंद वाटतोय की असणारा आज आमच्या महिला जे असणारा म्हणजे संविधानामुळं आरक्षणामुळं असणारं त्या ठिकाणावर देशाच्या पंतप्रधान झाल्या, शिक्षिका झाल्या, तहसीलदार झाल्या, कलेक्टर झाल्या, IPS अधिकारी बनले, नवे नवे आता असणारा म्हणजे देशाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा या असणारा म्हणजे आपल्या माता भगिनी असणारा सेवा करत आहेत. अजून पुन्हा असणारा वैमानिक झाल्या, काय काय झाल्या ते कुणाचं श्रेय आहे. सावित्रीबाई फुलेंनी ज्यांना अधिकार दिला, ज्यांना समोर आणलं, चूल आणि मूल इथंच असणाऱ्या ह्या महिला थांबलेल्या होत्या. पण असणारा त्या असताना सावित्रीबाईचे कोटी कोटी प्रणाम करतो त्यांना. आणि ज्यांनी असणारा म्हणजे आपल्याला हे बोलण्याची संधी, आपल्याला हे वागण्याचं असणारं या ठिकाणी हे धैर्य दिलं आणि असणारा आपण आज मोकळेपणानं असणारं वागतो आपल्या भारतामध्ये ते असे माझे असणारा म्हणजे ज्यांनी असणारा म्हणजे देशासाठी आहुती दिली, ज्यांनी असणारं बलिदान दिलं अशा असणारा लोकांना विश्व नतमस्तक होतो. आणि ज्यांनी असणारा रात्रंदिवस असणारं आपल्या देशाचं संरक्षण असणारं बाउंड्रीवर करतात म्हणून आपण निवांत झोपतो, त्यांना सुद्धा असणारा नतमस्तक होतो. असणारा हा आपला भारत देश असणारा आहे. त्याच्यामध्ये असणारा प्रमोदने आता सांगितलं की ही शाळा जी असणारी आहे त्या शाळेमध्ये असणारं शिक्षक वृंदाला पुन्हा पुन्हा मी नतमस्तक होतो, कारण मी सुद्धा या शाळेत शिकलेला आहो. माझ्या घरी राहणारा शिक्षक राहत होता आणि माझं चुकलं शाळेमध्ये, मला सर्वांसमोर नाक घासा लावलं. मी एक अभिमानानं सांगतो, कारण शिक्षक या गुरु त्यांचा काही स्वार्थ नव्हता किंवा मला अपमानित करायचं नव्हतं. त्यांचा एक स्वार्थ होता, एक माणसाला शिस्त लावण्याची आहे म्हणून इथं राजकारण शाळेमध्ये आणू नका. आणि असणारा गुरुजनांना ही एक विनंती आहे माझी, आमची जी पूर्वीची शाळा आहे त्याप्रमाणे असणारं सगळं शिक्षक वर्गांनी जे हे पटसंख्या पाहून दुःख वाटलं या ठिकाणी. आणि आता आपल्याला तर जाणंच आहे पुढे, गावकऱ्यांना सुद्धा एक विनंती करतो, ही शाळा कमी समजू नका. ते जे शिक्षण तुम्ही असणारा पैसे देऊन गाड्या देऊन जे करता ते शिक्षण सुद्धा इथे मिळते. याच शाळेतून असणारा पुष्कळसे काही असणारे अधिकारी बनलेले आहेत, त्याच शाळेतून असणारा म्हणजे कर्मचारी झालेले आहेत, याच शाळेतून देशाचं संरक्षण करण्यासाठी गेलेले आहेत. म्हणून इथं ह्या आपल्या जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नका. पुढील शिक्षणासाठी तुम्हाला तर बाहेर जाणं आहे, पण हे जे पाया जे मजबूत आहे या जिल्हा परिषद शाळेची शाळा टिकवायची असेल तर म्हणजे पटसंख्येवरच असणारा एक शिक्षक कमी होईल. मग म्हणून सगळ्यांना विनंती आहे, 2 ठिकाणी तुम्ही राजकारण करू नका, शाळा आणि धार्मिक कार्यालयामध्ये मंदिरावर, अशा 2 ठिकाणी असणारा म्हणजे तुम्ही राजकारण कधी करू नका. सगळ्यांची साथ त्या ठिकाणी सगळ्यांना चांगल्या कामाला असणारा म्हणजे आपण सगळ्यांनी सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून असणारा पुन्हा सांगतो, त्या असणारा शिक्षक वृंद खूप काही चांगला आहे. आधी होतं काही लोक असणारा गेले, जाऊ द्या, आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आता इथून पुढे काय कसं करता येईल, कसं चांगलं करता येईल, पटसंख्या कशी वाढवता येईल, शिक्षकांची बी जबाबदारी आहे. सर्वात महत्व म्हणजे आपल्या गावकऱ्यांची असणारी जबाबदारी आहे. सगळ्यांनी असणारा म्हणजे पुन्हा तुम्हाला आता एवढं लेकरांच्या पाठीवर वजन आहे, गाडीत बसून जाते, गाडीत बसून येते, काय शिकत असतील, काय करत असतील. म्हणून तुम्ही शिकवा. पुढे जाण्यासाठी आपल्याला 8वीच्या नंतर पुढे पाठवा की मॅट्रिकच्या नंतर पाठवा पुढे तुम्ही. पण आता ते लहान लेकरून सकाळी बघितले तर ते डबा काय, पाठवर वजन काय, गाडीत बसणं काय, तिकून जाणं येणं, बसमध्ये बसणं, उठणं, बोलणं, काही ठिकाणी तर असं वाटतंय संध्याकाळच्या गाडीला बघितलं, हा ही काय असणार, काय चाललंय हे असणार. त्या जोपर्यंत त्या लेकरायला असणारा समजणार नाही, लेकरायला असणारा म्हणजे आपलं काय करण्यासाठी आपण चाललो, कशासाठी चाललो हे कळणार नाही तोपर्यंत. म्हणून जिल्हा परिषदेला कमी लेखू नका,
ही विनंती आहे तुम्हाला माझी असताना म्हणजे हा जोडून विनंती आहे. जिल्हा परिषद शाळेतूनच सर्व काही घडतंय. शिक्षक वृंद खूप चांगला आहे, त्यांनी आपल्याला आश्वासित सुद्धा केलेलं आहे. सचिन सरांनी सगळ्या शिक्षक वृंद या ठिकाणी बसलेला आहे. सर्वांना विनंती आहे चांगलं करा. आता आपण बघितलं असणार या ठिकाणी भाषण असणार आहे, लहान लहान मुलं मुली किती भाषण करणारे. ज्यांनी असणारं सूत्रसंचालन केलं त्याचं नाव काय? रागिनी राठोड. रागिनी राठोड. वा, धन्यवाद. टाळ्या वाजवा. किती सुंदर असं सूत्रसंचालन केलं. किती असणारे आहे किती बोलण्यामध्ये असणार कसे धडपणा आहे. तुम्ही सुद्धा असणार तसं होऊ शकता. सर्व असणारा पुन्हा सर्व असणारा मुला मुलींना धन्यवाद देतो. याच शाळेत शिका, इथंच असणार आपली पटसंख्या वाढवा. असणारा एवढं करून सर्व गावकऱ्यांचे असणारं या ठिकाणी आभार मानतो. आणि असणारा म्हणजे शिक्षक वृंदाने मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक वृंदांचं पुन्हा गावकऱ्यांना विनंती करतो, आपण असणारं सगळ्यांचं दोन ठिकाणी राजकारण आणू नका एवढं बोलतो. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल ते मला परत करा. आणि जे चांगलं असेल, जे चांगलं वाटलं, चांगल्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. विभिन्न धर्म विभिन्न जाती परी सर्वांची समान नाती. विभिन्न धर्म विभिन्न जाती परी सर्वांची समान नाती. मानवतेचा विश्ववृक्ष हा, मानवतेचा विश्ववृक्ष इथे वाढतो छान. तुझ आमची शान भारता, तुझ आमचा मान. तुझ आमची शान भारता, तुझ आमचा मान. स्वातंत्र्य असो बापू लढले पण सत्तेचे निशान पडले. स्वातंत्र्य असो बापू लढले पण सत्तेचे निशान पडले. नीलाकाशी फडकत राई, नीलाकाशी फडकत राई आधी तिरंगी निशान. तुझ आमची शान भारता, तुझ आमचा मान. तुझ आमची शान भारता, तुझ आमचा मान. देशाचा नरवीरांचा लक्ष्मी आईला अन्नपणांचा. देशाचा नरवीरांचा लक्ष्मी आईला अन्नपणांचा. देशासाठी नरनारींनी, देशासाठी नरनारींनी उतले वेचले प्राण. आमची शान भारता, तुझ आमचा मान. तुझ आमची शान भारता, तुझ आमचा मान.